नमस्कार, मी सुभाष पटनाईक. जनाला एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट. डोंबिवलीमधल्या म्हणजे अगदी प्राईम लोकेशनमध्ये सुद्धा काही लोकांनी 30 वर्षापूर्वी काही हजारांमध्ये फ्लॅट्स घेतलेले आहेत, काही लाखात घेतले, 2 लाख याच्यापेक्षा फ्लॅट आहे, 600 म्हणा 700 म्हणा जो काही आहे. तर त्याची जी काय कॉस्ट आहे ना ती मार्केटपेक्षा कमीच आहे 100%. पण लोकांना कळतं पण वळत नाही. हा माझा अनुभव आहे. अनुभवी या बाबतीमध्ये की ज्यांनी स्वतःहून त्यांची स्वतःची कुठची तरी एक सोसायटी मागच्या आम्ही राणे साहेबांबरोबर याच्यापूर्वी जवळजवळ 4 सत्र घेतलेली आहेत. अतिशय धडाडीचा माणूस आहे आणि ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी सोसायटींच्यासाठी एवढं उत्कृष्ट काम आतापर्यंत केलेलं आहे. संपूर्ण सपोर्ट आहेच आपल्या सरकारचा आणि सरकारचे आपले प्रतिनिधी मंत्री महोदय श्री रवींद्र चव्हाण त्यांचा सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये मला मगाशी ठाणे साहेब सांगत होते की खूप त्यांचा सपोर्ट असतो आम्हाला आमच्या सगळ्या कार्यामध्ये. तर असे असताना त्यांच्याकडनं अजून सुद्धा चांगलं आपल्याला सोसायटीच्या चांगल्या गोष्टी करून मिळणारच आहे. आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी उपाध्यक्ष निंबा पाटील, सहसचिव माननीय डॉक्टर दळवी, संचालक पोद्दार साहेब, शिर्वे साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, आपलं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. साहेब बऱ्याच दिवसानंतर संवाद साधण्यासाठी आपल्यासमोर आहे, म्हणजे आमच्याबरोबर. तसा डोंबिवलीकरांशी त्यांचा रोजच संवाद असतो. ओपीडी असते सकाळी, आता ते कसे वेळ काढतात ते परमेश्वराला माहिती. रात्री 2 वाजता असले तरी ते कामात बिझी, 4 वाजता फोन केला तरी आताच घरी आले. सकाळी हा माणूस कधी झोपतो किती झोपतो काय माहित नाही. हा एकमेव व्यक्ती आहे की गेली 7-8 वर्ष 10 वर्ष मी पाहतोय की लोकांशी कनेक्ट असलेला, वेगवेगळ्या कार्यक्रमात देऊ शकतो, वेळ काढू शकतो असो, आणि त्यामध्ये चव्हाण साहेब आहेत. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा भाग असा की ठाणे हाऊसिंग फेडरेशनचा विषय आला की मग काही नाही, मदतीसाठी तत्पर असलेली व्यक्ती. आम्ही त्यांच्यासाठी कधीही काही केलं नाही, त्यांना कधी काही सांगितलं नाही, पण ज्यावेळी मदत लागली हाऊसिंग सोसायटीतल्या सभासदांना मदत करण्यासाठी असो, हाऊसिंग फेडरेशनसाठी असो किंवा हाऊसिंग फेडरेशनच्या उपक्रमात कार्यक्रमात असो, तुम्हाला माहित असेल मंत्री असा असेल हो, ठाणे हाऊसिंग फेडरेशनची निवडणूक म्हणजे काय फार मोठी नाही. प्रयत्नात असताना 2019 साली त्या प्रयत्नांना यश आलं. त्यावेळी आमचे माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि सुभाषबाबू देशमुख सहकार मंत्री होते. यांनी आमच्या या नवीन प्रकरणाला, स्वतंत्र प्रकरणाला मंजुरी दिली आणि 154B हे स्वतंत्र प्रकरण अस्तित्वात आले. आणि हे गृहनिर्माण संस्थांसाठी एकदम काय म्हणतात उपयुक्त असेल किंवा फायद्याचं असेल. याचं कारण असं की जो महाराष्ट्रातला सहकार कायदा आहे, 54 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था, त्यात बँक आहे, पतसंस्था आहे, साखर कारखाना, सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था. आणि या सगळ्या सहकारी संस्थांसाठी कायदा आहे. म्हणजे बँकेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला जी सजा आहे तीच सजा आमच्या हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षीय कमिटीने केली. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये. कारण हाऊसिंग सोसायटीमध्ये भ्रष्टाचार कसला होणार आहे, तर त्याला सुद्धा तीच सजा आहे. आणि हे कारण होतं की आमच्यासाठी गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळा कायदा हवा. ही आमची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि सहकार मंत्री सुभाषबाबू देशमुख असताना शासनाने ती मंजूर केली 2019. आणि हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर सगळ्यात फार मोठे बदल आपण त्याच्या, सगळ्यात मोठा बदल जो आपण त्याच्यामध्ये करून घेतलेला आहे तो असा, एखाद्या कमिटीने चुकून एखाद्या सभासदाला शेअर सर्टिफिकेट दिलं असेल, मालमत्ता हस्तांतर केली असेल चुकून, त्याचा काही संबंध नाही, अध्यक्षाचा भाऊ आहे, अध्यक्षाचा मेहुणा आहे, अध्यक्षाचा पाहुणा आहे म्हणून त्यांनी केली, तर अशी कुठल्याही कायद्यात तरतूद नव्हती. अशी चुकून एखादी चूक झाली असेल, हस्तांतर शेअर सर्टिफिकेट दुसऱ्याच्या नावावर केलं असेल तर ते बदलण्याची कुठलीही तरतूद कायद्यात नव्हती. त्यासाठी थेट हायकोर्ट हाच पर्याय होता. ते अधिकार दिले, त्यांनी ठराव करायचा. मात्र असा प्रस्ताव असेल तर ठराव करून तो उपनिबंधाकडनं व्हेरीफाय करून द्यायचा. असे बरेच बदल आपण केलेले आहेत. गृहनिर्माण संस्थांचा सभासदांचाच करत नाही,
आम्ही पत्र दिलं काय दिलं तरी करतच नाही, उत्तरच देत नाही. असा जर एखादा पदाधिकारी या कायद्याने तक्रारीचं उत्तर त्याने 30 दिवसात द्यायलाच हवं. एखादा सभासद घर विकतो आणि घेणार आहे, जो घेतो त्याला कर्ज घ्यायचं असतं म्हणून त्याला एनओसी लागते. आमचे महाशय एनओसी देत नाहीत. का देत नाहीत? वेगळी कारणं असतात. हे चुकीचं आहे, पण हे आहेत ना. सगळे सभासद तसे सगळे चांगले नाहीत, तसे आमचे पदाधिकारी सुद्धा तसे आहेत. कारण तो फ्लॅट त्याला स्वस्तात पाहिजे असतो, त्याला मेवण्याला पाहिजे असतो, त्याला मुलीला पाहिजे असतो. मग एनओसी द्यायचीच नाही कर्जासाठी. बँक कर्जाला एनओसी दिल्याशिवाय बँक कर्ज देणार नाही. मग तो बिचारा रटकुंडीला येतो आणि व्यवहार कॅन्सल होतो. याच्यासाठी आपण कायद्यात तरतूद करून घेतली की त्याने 30 दिवसात एनओसी द्यायचीच आहे आणि त्याने दिली नाही तर उपनिबंधकाकडे अर्ज करून 30 दिवसात अधिकारी नेमून ही एनओसी आपण देऊ शकतो. ही कायद्यात आपण प्रोव्हिजन करून घेतलं. आतापर्यंत निवडणुका सोसायट्याच्या वर्षोनवर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष झाल्याच नाही. एखादा अध्यक्ष सेक्रेटरी झाला की तो शेवटपर्यंत म्हणजे त्या फ्लॅट विकेपर्यंत किंवा जाईपर्यंत, मग तो गेला की त्याचा मुलगा, ही जवळजवळ 20 ते 25 वर्ष ही परिस्थिती होती. पण आपण कायद्यात बदल करून सोसायटीच्या निवडणुकींची प्रोव्हिजन केली की दर 5 वर्षांनी निवडणूक केली पाहिजे आणि ती निवडणूक निर्णय अधिकारी नेमूनच करायला पाहिजे. म्हणजे शासनाला सुद्धा कळेल की या सोसायटीची निवडणूक झाली किंवा नाही झाली. नाहीतर काय होतं, सहकार कायद्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या सगळ्यांनी, फौजदारी गुन्ह्यासारखे साक्षी पुरावे सहकार कायद्यात तपासले जात नाहीत. जो अध्यक्ष सेक्रेटरी ऑफ कमिटीचे मिनिट्स लिहितं, इतिवृत्तांत लिहितं, तोच पुरावा आणि तीच साक्ष सहकार कायद्यामध्ये. म्हणून कितीतरी वेळा आमच्या सभासदांची अडचण होते. मिनिट्स काय लिहितात ते कळतच नाही. तुम्ही बदली करायला सांगितलं तर आमचे पदाधिकारी बदली करत पण नाही. ही अशी तरतूद होती ती कायद्यात आपण यासाठी म्हणून निवडणुकाची प्रोव्हिजन आपण केली. 2% 20 म्हणजे 0.20% तुम्हाला वाढीव एफएसआय दिली. टीडीआर विकत घ्यायला असेल तर रेट कमी करून द्यायची प्रोव्हिजन केली. तुमची सेल्फ डेव्हलपमेंटला बिल्डर, बँक आणि सोसायटी यांची कमिटी करण्याची प्रोव्हिजन केली. याचं कारण की तुमचं होणारं प्रोजेक्ट जे काम आहे ते कायद्यानुसार व्यवस्थित होतं नाही यासाठी नियंत्रण करण्यासाठी या ही अशी तरतूद करणार हे एकमेव सरकार आपलं बीजेपी सरकार होतं. आणि गेली 10 वर्ष आपण याच्या मागे लागत होतो पण ती पूर्णत्व आलेले नाही. 2019ला हे आपण पूर्ण करून घेतलं. पण दुर्दैवाने त्याच्यानंतर आलेल्या सरकारने त्याची आमच्या 154 रूल बनवले नाही, ते आतापर्यंत बनलेले नाही. ते आपण बनवण्याच्या मागं पुढच्या काही दिवसात ते होतील. नोटिफिकेशन निघेल आणि त्याच्यानंतर उपविधी सुद्धा तयार होतील. म्हणून एक गोष्ट सगळ्या संस्थांनी लक्षात ठेवायची आहे की आता याच्या पुढे निवडणुका बोट उंच करून होणार नाही. तशा प्रकारची निवडणूक घेतली तर ती रद्द होईल आणि तुम्ही घेतलेले सगळे निर्णय बेकायदेशीर ठरवले जातील. त्याचा पुढचा भाग असा, ही निवडणूक घेण्यासाठी पूर्वी शासनाचे अधिकारी येत होते. आता आपण कायद्यात बदल करून ही निवडणूक सोसायटीचा एखादा सभासद सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं काम करू शकतो. त्यासाठी 2 अटी आहेत. काय अटी आहेत? एक, त्याने निवडणूक लढवू नये आणि दुसरी, त्याने 1 दिवसाचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. हे प्रशिक्षण का घ्यायचं आहे तर त्याने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर त्यासाठी तुम्हाला इलेक्शन पिटिशन कोर्टात टाकावं लागतं. म्हणून या अधिकाऱ्याकडनं चुकीची प्रक्रिया राबवली जाऊ नये म्हणून त्याची ट्रेनिंगची प्रोव्हिजन आपण केलेली आहे. यापुढे लक्षात ठेवा, तुमच्या सोसायटीची निवडणूक तुमचा एखादा सोसायटीचा सभासद सुद्धा घेऊ शकतो किंवा शासनाने जे पॅनलवर निवडणूक निर्णय अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. डिम समितीची व्यवस्था आपण केलेली आहे, शासनाने परिपत्रक काढलेलं आहे. ही काय तंटामुक्त समिती आहे साहेब? एक आमच्या सोसायटीमध्ये एक सेक्रेटरी नाही तर अध्यक्ष झालेला असतो 10-15 वर्षापूर्वी. त्याला थोडं बहुत माहिती असतं कायद्यातलं, बायलॉज बद्दल. मग त्याच्यावर हे असं का, मग ते तसं का, त्याच्यासाठी ही तंटामुक्त समितीची व्यवस्था आपण केली. काय होतं की बऱ्याचशा लोकांना तक्रार कुठे करावी, काय करावी, कधी करावी हे समजत नाही. आमच्या साहेब तक्रारी अगदी उपनिबंधकापासून राष्ट्रपतीपर्यंत सभासद. हा तक्रार सभासद आहे ना, अगदी पहिली तक्रार उपनिबंधक करणार, 15 दिवसात त्याला उत्तर नाही मिळालं तर कॉपी टू पंतप्रधान, कॉपी टू मुख्यमंत्री, कॉपी टू सहकार मंत्री, कॉपी टू राष्ट्रपती इथपर्यंत. तर अशा तक्रारखोरांना वचक बसावा म्हणून ही तंटामुक्त समिती. त्यांनी काय तंटामुक्त समितीत कोण आहे? सोसायटीचा अध्यक्ष आणि सोसायटीने जनरल बॉडीमध्ये निवडून दिलेले 2 सदस्य, तिसरा तुमचा ऑडिटर आणि चौथा हाऊसिंग फेडरेशनचा प्रतिनिधी.
तुमची एखादा सभासद असा तक्रारखोर असेल तर पहिल्यांदाच त्याची तक्रार या समिती पुढे जाईल, समिती त्याचा निर्णय देईल आणि तो निर्णय त्याला पटला नाही तरच तो उपनिबंधकाकडे तक्रार करेल. आता मला सांगा की ही जी समिती, ही जी संकल्पना आहे ती सोसायटीला उपयुक्त आहे की नाही? की आम्ही असं समजतो की सोसायटीतले सगळे सभासद, कारण का तज्ज्ञ नाहीत सहकारामधले, कारण फ्लॅट कोणी विकत घेऊ शकतो, फ्लॅट कोणी विकत घ्यावा याला काही बंधन आहेत. 18 वर्षापेक्षा जास्त ज्याचं वय आहे तो फ्लॅट घेऊ शकतो. फक्त वेडा असता कामा नये, हे एकच आहे, तो घेऊ शकतो. मग जो सभासद आहे तो मतदान करू शकतो आणि जो मतदान करतो तो पदाधिकारी होऊ शकतो. त्यामुळे आम्ही सहकारात काम करणारे माणसं असं समजतो, हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी हे काही तज्ज्ञ नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडनं चुकून चूक होऊ शकते. आणि दुसरं महत्वाचं, हे सगळे जरी असलं तरी आमचे सभासद सोडा, पण पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी, सोसायटी ज्याच्यावर चालते, बायलॉजवर चालते, तो बायलॉज आयुष्यात कधीच वाचत नाही, कधीच नाही. तुम्ही सांगा इथे हजर असल्यापैकी किती लोकांनी वाचलंय? 2-4 हात वरती करतील बघा. ज्या कायद्यावर आपल्या सोसायटीचं काम चालतं कधीतरी तो वाचावा. मी नेहमी सांगतो, आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा सगळ्या सोसायटीत होते वर्षातून एकदा. आमच्या महाराजांनी पोथी वाचन झालं की एकदा बायलाचं जरा वाचन करा, म्हणजे लोकांना, पदाधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी समजेल आणि सभासदांना त्यांची कर्तव्य समजतील. हे गरजेचं आहे, गरजेचं आहे. आम्ही तक्रार कुठे करतो, काय करतो, कधी करायला पाहिजे, तक्रारदारांना सुद्धा ते उपयुक्त आहे. म्हणून या गोष्टी व्हायला हव्यात. म्हणून तंटामुक्त समितीची तुम्ही तंटे होऊ देत नाहीतर नको होऊ देत. आमच्या मालवणीत म्हण आहे, ताण लागल्याबरोबर बावडी खोदून जायची नाही, ती अगोदर प्रोव्हिजन करायला लागते. म्हणून ती अगोदर तयार करा, प्रोव्हिजन करा. कधी होईल त्याचा उपयोग झाला, तक्रारदार असेल तर त्याचा करता येईल, नसेल तर ती तशीच राहील. जास्त सोसायट्या ज्या जुन्या आहेत त्या ठाणा आणि डोंबिवली सारख्या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे पुनर्विकास करताना 79A गाईडलाईन्स आपण सगळ्यांनी पाळायच्या आहेत. काय सोपं आहे, काय कठीण नाही. पुनर्विकास करताना जर पदाधिकारी स्वतःहून पुनर्विकासाचा विषय घेत नसतील तर 25%, 20% लोकांनी पत्र द्यायचं आहे की आम्हाला पुनर्विकास संबंधी जनरल बॉडी लावा. जनरल बॉडीमध्ये पहिल्या जनरल बॉडी, आता आपले लोक काय करतात माहिती आहे, एकाच मीटिंगमध्ये सगळेच विषय, बिल्डर, आर्किटेक्ट नेमण्यापासून ते बिल्डर नेमण्यापासून तर आम्हाला सुविधा काय पाहिजे ते अग्रीमेंट करतात. तसं नाही. शासनानं हे परिपत्रक अशासाठी काढलेलं आहे की या गोष्टीचा कोणालाही कोणीही दुरुपयोग करून घेऊ नये, सभासदाचं त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये, तक्रार करणाऱ्याला त्याला संधी द्यायला पाहिजे, म्हणून शासनाने परिपत्रक काढलं. म्हणून विषय असेल तो पुनर्विकास करायचा की नाही एवढा एकच विषय. तो जर पुनर्विकास हा म्हणून जर लोकांनी म्हटलं, 66.66 म्हणजे 67% लोक उपस्थित असणं आवश्यक आहे आणि त्या 67%मध्ये 51% सभासदांनी होकारार्थी अर्ज मत आपलं दिलं पाहिजे. जर सभासदांनी त्याला मान्यता दिली पुनर्विकास करायचा आहे तर पुढच्या मीटिंगमध्ये PMC, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, जो आर्किटेक्ट असेल त्याची नेमणूक आपण करायची आहे. तिसरी स्टेप आहे, जो आर्किटेक्ट नेमला आहे PMC म्हणून तो तुम्हाला तुमचा फिजिबिलिटी रिपोर्ट देईल. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय, तुमची एकूण जागा किती, नवीन बिल्डिंग झाला होत असेल त्याला किती चौरस फूट पैसा मिळेल, मार्केट दर प्रमाणे तो विक्रीची किती किंमत असेल, कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती असेल, तुम्हाला त्याच्यातली किती टक्के जागा वाढून मिळेल, मग त्याच्यात बिल्डर दिला तर त्याला फायदा किती, ही सगळी स्टेटमेंट त्याच्यामध्ये असते. आणि त्या आधारे तुम्हाला काय हवं, काय सुविधा हव्या, किती कॉर्पोरेशन हवा, किती जवाडी जागा हवी, हे सगळं तुम्ही ठरवायचं आहे. आणि मग टेंडरिंग सिस्टीम करायची आहे. टेंडरिंग सिस्टीम तुम्ही जाहिरात द्या वर्तमानपत्रामध्ये किंवा सोसायटीने ठरवा की तुमच्या ओळखीचे बिल्डर मागवा. आणि हे करताना तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा, मात्र हे बिल्डर ठरवताना 2-4 गोष्टी तुम्ही पाहायच्या आहेत आवर्जून. त्याची आर्थिक परिस्थिती, त्याने केलेली प्रोजेक्ट किती रखडली आहेत का, वेळेवर झाली आहेत का, ॲग्रीमेंट प्रमाणे सुविधा दिल्या आहेत का, हे आपण पाहणं गरजेचं आहे. नाहीतर आपण काय करतो, त्याचं ऑफिस चकाचक असतं, AC असतं, 2-4, 10-15 बॉडीगार्ड असतात, बरोबर, आजूबाजूला. तुम्ही गेल्यानंतर अगदी सफेद कपामध्ये किंवा गोल्डन बॉर्डर असलेल्या कपामध्ये चहा मिळते. तुम्ही चहा पित नसाल तर तो सरबत आणून देतो, चांगला ज्यूस आणून देतो. मग आपल्याला वाटतं की हा चांगला आहे, व्यवस्थित आहे, पण त्याच्या खाली सगळं काळं असतं. हे फक्त दिखाऊ असतं, त्याच्या बँक बॅलन्स 0 असतं. तो काय करतो, मग तुमचं प्रोजेक्ट घ्यायचं, तयार करायचं आणि दुसरा कोणतरी फायनान्सर बघायचा आणि त्याच्या गळ्यात मारायचं.
ही अशी लोकांची आपल्या फसवणूक होऊ शकते. त्यासाठी या सर्व गोष्टींची जो बिल्डर नेमताना ही काळजी घेणं तुम्ही आवश्यक आहे. म्हणून सेल्फ रिडेव्हलपमेंट हा तुमच्यासाठी पर्याय आहे. तर बिल्डर निवडताना या गोष्टी तुम्ही करा. आणि बिल्डर ज्यावेळी अंतिम करा त्यावेळी शासनाच्या डेप्युटी रजिस्ट्रार कार्यालयातला माणूस येतो, तुमच्या मिटिंगला उपस्थित राहतो आणि ही मिटिंग इन कॅमेरा होते आणि त्या रिपोर्टच्या आधारे तो तुम्हाला अहवाल देतो की यांच्याकडे मेजॉरिटीने हा बिल्डर मान्यता दिलेली आहे, मान्य केलेला आहे संस्थेने, त्यामुळे यांना पुढचं काम द्यायला हरकत नाही, अशा प्रकारची तो NOC देतो. त्याच्यानंतर आलं असेल की सक्सेशन सर्टिफिकेट, हा विषय सांगतो तुम्हाला की ट्रान्सफरच्या सगळ्यात जास्त तक्रारी आहेत की बऱ्याचशा सोसायट्या सभासदाच्या मृत्यूनंतर ट्रान्सफर करताना वेगवेगळी भूमिका घेतात. काही लोक जे नॉमिनी असतात त्यांच्या नावावर थेट करतात, काही लोक सभासदाने ऍप्लिकेशन केली की त्याच्या नावावर करतात, पण तसं नाही. तुम्हाला आता सभासदाच्या मृत्यूनंतर नॉमिनेशनच्या नावे फ्लॅट करता येणार नाही, कारण नॉमिनी हा केअरटेकर समजलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या तशा गाईडलाईन आहे. मग तुम्ही कोणाच्या नावावर करायचं आहे? तर वारसाच्या कोणी हक्क म्हणजे एकापेक्षा जास्त वारस असतील तर एकाच्या नावावर करायचं असेल तर इतर वारसांनी हक्क सोडपत्र द्यायचं आहे. हक्क सोडपत्र NOC नाही, ती नोटराईज असली तरी चालू शकेल. सगळ्यांनी हक्क सोडपत्र द्यायचं आहे आणि ते पत्र घेऊन तुम्ही बाकीच्या फॉर्मॅलिटीज केल्यानंतर नावावर करायचं आहे. जर त्यांच्यामध्ये वाद असतील भावंडांमध्ये किंवा वारसांमध्ये तर तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट घेतल्याशिवाय ट्रान्सफर करायचं नाही. तीच गोष्ट तुम्हाला सांगत होतो. आता सक्सेशन सर्टिफिकेट मिळताना शासनाने कालच निर्णय घेतलेला आहे की ज्या विडो आहेत, विधवा आहेत, कुठल्याही प्रकारचं आता सक्सेशन सर्टिफिकेट करताना 75,000 फी भरावी लागत होती. कालच्या शासनाच्या निर्णयाने ज्या विधवा आहेत, ज्या याच्या सभासद मृत्यूच्या नंतर विधवा असतील त्यांच्यासाठी फक्त 10,000 रुपये, 75,000च्या ऐवजी 10,000 रुपये शासनाने केला आणि शासनाचे याबद्दल तुम्ही आभार मानायला पाहिजे. आता आमचा पुढचा रोल आहे, चव्हाण साहेबांची त्याच्यात मदत आपण घेणार आहोत. हा जो 75,000चा 10,000 केला आहे तो फक्त विधवांसाठी न करता तो सर्वांसाठी करावा अशी आमची मागणी असणार आहे. त्यासाठी तुमची मदत लागणार आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि ती सगळ्यांनी ऐकायची आहे. बऱ्याच वेळा असं होतं की सगळे लोक परवानगी देतात पुनर्विकास करण्यासाठी. एखाद्या घरात सिनियर सिटीजन असतात, जोडपं असतं किंवा एक माणूस असतो, महिला म्हणजे पुरुष असतो, नवरा असतो किंवा बायको असतो, आणि ती आपल्याला NOC देत नाही. म्हणून आपण आकाटतांडा वेग करतो, दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, भांडण करतो, आणि तरी सुद्धा ती व्यक्ती ठाम असते विरोध करण्याला. का करते त्याचं कारण जरा समजून घ्या. तुम्ही विचार करा, आता तुमचं वय 60-65 असेल, तुमच्या तरुणपणी 20, 25, 30 वर्षाच्या असताना ती घर घेतलेला, आता वयाची आमच्या 60-65 वर्ष झाली. त्या घरातली जी व्यक्ती आहे, पुरुष असो अथवा स्त्री असो किंवा दोघंही असो, त्यांची मुलं कुठेतरी नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी आहेत किंवा परगावी आहेत. मग त्यांच्या मनात येतं की आयुष्याची चांगली वर्ष जी 20, 25, 30 वर्ष आम्ही काढली ती या माझ्या शेजाऱ्यांमुळे, माझ्या सभासदांमुळे, माझ्या मुलांची लहानपणं माझ्या शेजाऱ्यांनी केली, त्यांच्या अंग्या खांद्यावर खेळली आणि ती मोठी झाली. मला ज्यावेळी किंवा माझ्या नवऱ्याला आजारपणा आला तर मला या शेजाऱ्याने मदत केली, या सेक्रेटरीने मदत केली, या मित्राने मदत केली. आणि आता आपण ज्याच्या ताब्यात ही सोसायटी देणार आहोत, घर देणार आहोत, कोणाच्या विश्वासावर? मुलगा माझा अमेरिकेला आहे, मुलगी माझी अमेरिकेला आहे, नवरा माझा नाही, मी कोणाच्या विश्वासावर देणार आहे? मग ही व्यक्तीच्या डोक्यात किंवा मनात आयुष्यभराचा सगळा विषय डोळ्यासमोर येतो. आणि मग हे असताना या सगळ्या वेळामध्ये माझा मृत्यू झाला, माझा अंत झाला, तर माझा नवरा नाही, माझी मुलं परदेशी आहेत, हे कोणाच्या जबाबदारीवर देणार आहे हा विचार मनात येतो. म्हणून अशा लोकांवर दादागिरी न करता, जबरदस्ती न करता, त्यांच्या भावनांचा,
त्यांच्या मनाचा हा विचार करा आणि मगच करा. पुनर्विकास हा गरज आहे 100%, गरज आहे 100%. पण भांडण करून, वाद करून, मारामाऱ्या करून सोडवण्यापेक्षा त्यांच्या मनाचा विचार करा, त्यांच्या हृदयाचा विचार करा, त्यांच्या विचारांचा विचार करा आणि मग सहकार्याचा हात पुढे करा. त्यांना आश्वासन द्या, आई आजी काय असेल ती, काका आजोबा, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जिथे असाल तिथे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला वाटेल ती मदत आम्ही करू, जी आतापर्यंत केली तीच मदत आपण पुढे सुद्धा करू. तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. हे ज्यावेळी तुम्ही बोलाल ना, उद्या पेपर घेऊन ये असं सांगून ती व्यक्ती तुम्हाला मदत करेल, तुम्हाला सहकार्य. ही दुसरी बाजू आहे पुनर्विकास करताना. कारण 60-65 वर्ष वयाच्या वेळेला 25-30-40 वर्ष ज्या लोकांबरोबर काढले ती लोक माझ्या बरोबर आता आहेत की नाही, शंका अशा माणसांच्या मनात येते. आणि हा विचार करा. तुम्हाला मिळालेली असते, जास्त काही प्रश्न नंतर राहणार नाही. आपल्या मालवणी लहेजामध्ये साहेब सगळ्या सभागृहाला एकदम मंत्रमुग्ध करून टाकतात. तो जसा फणस असतो ना, बाहेरून काटेरी आणि आतून गोड, असं राणेसाहेबांचं व्यक्तिमत्व आहे. असो साहेब, धन्यवाद. स्टेजवरती या ठिकाणी मी इथे आमंत्रित करतो की माननीय मंत्री महोदय श्री चव्हाण साहेबांनी या सभेला मार्गदर्शन करावं. ज्या अडचणी असू शकतात त्या सगळ्यांना खरं तर उत्तर बरीच दिली असतील, परंतु मी मगाशीच गोखले साहेबांशी बोलत असताना तेच सांगण्याचा प्रयत्न केला की फार अगोदर ज्यावेळेला नगरसेवक होतो त्यावेळेला गडकरी साहेबांबरोबर हाऊसिंग सोसायटीच्या अशाच मीटिंगला जेव्हा जायचो तेव्हा मी म्हणायचो त्यांना की मी नक्की काय करणार. बोललो तिथे फक्त बसून जरी राहिलाच ना तरी बऱ्याच समस्या तुला लक्षात येतील आणि आपोआप तुला बरंच काही कळेल. आणि मी बसून राहण्याची त्याला भूमिका होती, आजही तीच भूमिका मी निभावतोय. दोघेही जण तज्ज्ञ मंडळी आपल्याला त्यामधल्या बरेच विषय जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो. या शहराने मला आमदार केल्यानंतर मला तो दिवस आठवतो तर कन्व्हेन्स. मी ज्या दिवशी आमदार झालो आणि पहिल्या अधिवेशनाला जेव्हा गेलो त्यावेळेला मी, गोपाल शेट्टी आणि योगेश सागर आम्ही तिघांनी ठरवून मध्ये पायऱ्यांवरती बसलो आणि डीम कन्व्हेन्स कोणत्याही परिस्थितीत करायला हवा हे पहिल्यांदा त्यावेळेला म्हणालो. आणि त्यावेळेला आठवतं मला पृथ्वीराज हे स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांना सकारात्मक विचार करण्याची भूमिका द्यावी आणि त्यांनी त्यांच्या अंतिम म्हणजे त्यांचं जेव्हा संपत आलं त्यावेळेला अंतिम वेळेला त्याचा मसुदा जो तयार करायला पाहिजे तो केला. पण मला समाधान काय की काँग्रेसने त्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये आमच्या सगळ्यांच्याबद्दल विचार केला. ही पहिली गोष्ट जी आहे ती त्यावेळेच्या काळात केली. ते पृथ्वीराज बाबाचं नाव चव्हाण होतं दोघेचं. त्या शहरासाठी 2 गोष्टी केल्या हे मला आठवतात. त्यामुळे सांगणं गरजेचं की त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये मी रोज आम्ही सगळेजण असं म्हणायचो की दिव्यावरून हे रेल्वे लाईनचं समांतर झालं पाहिजे आणि आम्ही विचार केला की पर्याय काय असला पाहिजे. तर पर्याय मोठा गाव मानकोली हा जो ब्रिज आहे याच्या संदर्भात रोज भाषण करायचो. रोज करत असताना एक दिवस त्यांनी त्यांच्याकडे एक देशमुख म्हणून एक त्यांचा एक सहकारी त्याच्याकडून ऐकून गेलो. मग मी त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना थोडंसं समजून सांगितलं शहराची अडचण काय आहे असं सगळं समजून सांगितल्यानंतर त्यांनी पण एकदम प्रांजळपणे सांगितलं रवी आता हा अंतिम वेळ आहे, पण मी काय करू शकतो मला माहीत नाही, पण असं मला वाटतं की प्रश्न फार गंभीर आहे. मी काय करतो की कागदावरती तुझे हे सगळं जे आहे हे जरा तपासून घेतो आणि या मोठागाव मानकोली या ब्रिजला प्रशासकीय मान्यता देतो. मी असं झटकन म्हटलं प्रशासकीय देतो, ते माझ्या हातात आहे, वित्तीय माझ्या हातात आता तरी नाही. म्हटलं ठीक आहे प्रशासकीय द्या तेवढं तर बरं होईल. आणि साहेब त्यावेळेला त्यांनी ती प्रशासकीय मान्यता ना ती त्यांनी दिली.
देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की साहेब हा डोंबिवलीसाठी महत्त्वाचा ब्रिज आहे, असा आहे तसा आहे, किंमत फार होती. त्यामुळे ते म्हणाले रवी त्याला पैसे फार लागणार. मी म्हणलो साहेब, चव्हाण साहेबांनी तुम्ही रोज भाषण करता की धोरणांना पॅरालिसिस असलेले मुख्यमंत्री वगैरे असतात. बोलत त्यांनी त्याच्यावरती लिहिलं प्रशासकीय मान्यता, तुम्ही लिहा आता वित्तीय. त्यांनी म्हटलं लिहितो बाबा. त्यांनी लिहिलं. तर मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न केला, एक फॉलोअप आणि या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. देवेंद्रजींनी ते सगळं मंजूर केलं. आज सर्व ठिकाणी या कामांना सुरुवात झाली, हे वास्तव आहे. राणेसाहेबांनी पण त्यांच्या भाषणामध्ये सांगितल्या, बरेच जण आपणही सर्वजण प्रमुख पदाधिकारी आहात. शहरामध्ये सर्वात मोठी अडचण आता जर काय असेल तर रिडेव्हलपमेंट. वारंवार म्हणतोय, आपला असणारा जो कोणी ज्या इमारतींना रिडेव्हलपमेंट करायचं आहे, योग्य व्यक्तीला देणं, ज्याच्याकडे बांधण्याची ऐपत आहे हे तपासून घेणं. मी हे यासाठी सांगतोय की माझ्याकडे येणारी लोक जी आहेत ती सर्वच्या सर्व काय येतात, कशासाठी येतात, की चव्हाण साहेब 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, घर नाही, इथे भाड्याने राहतो आहे, तिथे भाड्याने राहतो आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सांगण्यासाठी ही सगळी मंडळी येतात. आपल्याकडे जबाबदारी आहे. एवढ्या सर्व विषयामध्ये चुकीच्या माणसाच्या हातामध्ये ती सोसायटीची रिडेव्हलपमेंट जाणार नाही याची दखल घेणं हे गरजेचं आहे. याचा अर्थ काय की अनेक सोसायटीज आणि अनेक ठिकाणी अडवून ठेवण्याचं काम बरंच होतं. एकेकाकडे 40-40, 50-50 पेक्षा जास्त सोसायटीज असतात. तर त्याचा जसं बीड कॅपॅसिटी जसं म्हणतात ना, की जोपर्यंत तो एक सोसायटी पूर्ण करणार नाही, दुसरी करणार नाही, त्याच्याकडून सुद्धा कंप्लेशन घेतलं पाहिजे. CC दिली. मी पुन्हा सांगतो, भोगले साहेब याला दुजोरात देतील. CC देतील याचा अर्थ की त्याने पूर्ण काम केलं. पूर्ण काम याचा अर्थ, मी आता एक रामनगरमधली एक सोसायटी आहे, मी नाव नाही घेणार त्या सोसायटीचं, पण कदाचित असतील, बरीच लोक प्रलोभनं दिली जातात. मी हे करणार, मी ते करणार, असं लावणार, तसं लावणार, आणि बिचारे नंतर ते सगळे ज्येष्ठ नागरिक, त्यांना काय एकटा भेटणारा माणूस मीच, रवी चव्हाण. त्यामुळे ते मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गेलो की मला येणार, मला सांगणार रवी बघ त्या रतिलालच्या पोराने हे केलं नाही. नावासकट सांगतो. मी का सांगतोय की छोटे छोटे विषय कंप्लीट करत नाही, आणि मग काय होतं की त्यांना काही तशाच परिस्थितीमध्ये जाऊन तिथे पुन्हा राहायला लागतं. 5 स्टारमध्ये आपण का जाणार आहे, आपल्या खिशात पैसे आहेत म्हणून नाही, तिथे चांगलंच मिळेल. तशीच पद्धतीने हा कोणीतरी व्यावसायिक आहे ना, हा याची ग्रेड असली पाहिजे, A ग्रेड, A+ असावी, B+ असावी. जसा एखादा अधिकारी जो असतो ना, म्हणजे मी आता सरकारमध्ये काम करतो, त्यामुळे बऱ्याच वेळेला वर्ष संपलं की माझ्या हाताखाली काम करणारे हे त्यांचं कॉन्फिडन्शियल रिपोर्ट घेऊन येत असतात की हे आम्हाला करून द्या, हे करून द्या, त्याला काय करायचं, A करायचं का B करायचं, काय करायचं आहे ना, ते आपल्या हातात असतं. तसं आपल्याला त्यांचा कॉन्फिडन्शियल रिपोर्ट जो आहे ना, हा हाऊसिंग फेडरेशननी करायला पाहिजे की हा योग्य, तरच ते होणार. मित्र, होणार काय की वर्षानुवर्ष जी स्वप्न आपण पाहतो की माझं घर, जे आज मी 300 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहतोय, देवेंद्र फडणवीसांनी फार चांगले केलं आहे.
सगळेच्या सगळे FSI वाढवले, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही आता मला 300 ची 500 स्क्वेअर फीट मिळेल, मला वाटतं माझी 1000 स्क्वेअर फीट मिळेल, पण माझी 300 सुद्धा नाही मिळत हो. हे दुःख आहे. मी आशा केल्या त्या 500च्या, मी आशा केल्या की मी त्या म्युझिक लादीवरती वर्षानुवर्ष झोपत होतो. मला असं वाटलं की मला कोणीतरी सांगितलं की मी तिथे संगमरवर लावणार आहे, मी इटालियन मार्बल लावणार आहे. माझ्या म्युझिक लादीवरती झोपण्याचे वांदे हे व्हायला नको. काय आहे, आपण शहरामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहतोय त्यावेळेला आपल्यामधूनच आपण काहीतरी अशा व्यवस्था तयार करतो की मला तसं वाटतं की मी पदाधिकारी आहे म्हणून मला असं वाटतं की मला काहीतरी मिळावं, म्हणून मग मी कुठेतरी चुकीचं पाऊल उचलतो आणि मग चुकीच्या माणसाच्या हातामध्ये ही संपूर्ण व्यवस्था देण्याचं काम करतो. माझी फक्त विनंती आहे, मी हे यासाठी सांगतो आहे की बऱ्याच गोष्टी यांनी सांगितल्या पण त्याच्यात स्पष्टता आणली नाही. सगळं सांगताना सांगितलं बँक बॅलन्स बघा, हे करा, ते करा, असं नका सांगू. सांगताना असं सांगा की हे असंच झालं पाहिजे तरच ते होऊ शकतं. त्यामुळे फार जपून आपण लग्न समारंभाला कसे मुलगी बघून फार करतो नाही का, नाही करत नाही तसं, तसंच ते एकदम तेवढं बघून करायला पाहिजे. कारण काय, आपलं वर्षानुवर्ष असणारी आपली हक्काची, आपल्या घामाच्या पैशाची असणारी ही वास्तू आहे. पण ते चुकीच्या माणसाच्या हातात गेली तर ते चुकीचं होऊ शकतं. याची कुठेतरी दखल येणाऱ्या काळामध्ये घेणं हे गरजेचं आहे. असं माझ्या काळामध्ये अशाच चर्चा करत असताना आम्ही देवेंद्रजींना सांगितलं की या सगळ्या गोष्टी वारंवार मुंबई, म्हाडा या सगळ्या गोष्टींमुळे होत आहेत, त्याचा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायला हवं. आणि मग त्यांनी या सेल्फ फायनान्स या विषयाला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी देत आहेत, परंतु ही व्यवस्था जी आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे असं मला वाटतं. कारण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक फार मोठं व्यवस्थापन असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मग मी राणेसाहेबांना पण म्हटलं, आता मगाशी जेव्हा गोखले साहेब बोलत होते तेव्हा त्यांना ते म्हटलं की असं काही करता येऊ शकतं का की बऱ्याच वेळेला अशा व्यवस्था जर आपल्याला करायच्या असतील तर ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीमध्ये एक फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणता येऊ शकते का, किंवा नक्की काय करता येऊ शकतं की आम्ही आत्ता रस्त्यांची डेव्हलपमेंट ज्यावेळेला करतो त्यावेळेला सरकारी पैसे, बजेटरी पैसे, प्रोव्हिजन्स या ज्यावेळेला कमी पडतात त्यावेळेला ग्लोबल व्यवस्थेमध्ये आज बरेच पैसे अवेलेबिलिटी आहे. जसं गडकरी साहेब नॅशनल हायवेच्या माध्यमातून ज्यावेळेला डेव्हलपमेंट करतायत त्यावेळेला ज्या पद्धतीने करतायत, आम्ही आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नव्याने ज्यावेळेला आम्ही आमचं महामंडळ तयार केलं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने पैशाची उभारणी ज्याला म्हणतो त्यासाठी एक नवीन टूल तयार करणं जसं म्हणतात, असं काही करता येऊ शकतं का. नाहीतर असं होईल की मुंबईच्या जवळ अशा डेव्हलपमेंट होतील आणि मुंबईच्या जवळपासच्या असणाऱ्या या उपनगरांमध्ये कुठेतरी आपण काठी पडू. त्यामुळे हे जे पैसे आहेत हे अत्यंत कमी व्याजदराने येणारी ही व्यवस्था आहे. पण त्यांना जी आवश्यकता लागते, त्यांना आवश्यकता काय लागते की गव्हर्नमेंट याला जबाबदार आहे. जर हाऊसिंग फेडरेशननी यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांनी हे जर पटवून देऊ शकले की हे कुठेही अडचणीत येणारा विषय नाही किंवा ह्या विषयाला कुठेही अडचण येणार नाही, असा जर कुठेतरी एक फॉर्म्युला जर तयार करता आला तर एक अशी व्यवस्था आपल्याला उभी करता येऊ शकते का. शेवटी कोणतीही गोष्ट किंवा कोणताही विषय हा नव्याने करणं हे गरजेचं असतं. तीच रूढी आणि तीच परंपरा आणि त्याच कचाट्यात आपण राहिलो तर या सगळ्या गोष्टी होणं हे अत्यंत कठीण असतं. आणि म्हणूनच आपल्याला जगाची पावलं ओळखून येणाऱ्या काळामध्ये चाललं पाहिजे. त्यामुळे जरी संथ गतीने असेल तरीसुद्धा योग्य पद्धतीनेच जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वजण एक ट्रस्टी आहोत, आपल्यापैकी बरेच जण हे त्या सोसायटीचे अध्यक्ष, त्यांच्याकडे असणारी जबाबदारी जी आहे
ही ट्रस्टी म्हणून आहे. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेचे तुम्ही ट्रस्टी आहात. त्यामुळे ही व्यवस्था कुठे बिघडणार नाही ना, याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाच दखल घ्यावी लागेल असं मला वाटतं. मी मध्यंतरी पूर्णच्या पूर्ण सोसायटीपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला की सर्व काही सोसायटीज आहेत त्या ज्या सोसायटीचे असणारे की पाण्याची बिलं किंवा इलेक्ट्रिक जे बिल्स आहेत सतत वाढत चालली आणि मग त्यामुळे त्याचा भार जो आहे तो कुठेतरी सोसायटीवर त्यामुळे या सगळ्यांना आपल्याकडून काही करता येऊ शकतं का. आणि म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असं म्हटलं की विजेचं उत्पादन करणं, इंधन वापरून करणं हे किती महाग होत चाललं आहे आणि म्हणून अपारंपरिक ऊर्जेकडे आपण सगळ्यांनी वळलं पाहिजे. जगभरामध्ये भारत देश हा त्यामध्ये अग्रेसर आहेच, परंतु यामध्ये प्रत्येकाचं एक पाऊल पुढे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून रूफटॉप हा जो विषय आहे हा त्यांनी वारंवार मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्या शहरामध्ये आपण एक सुरुवात करावी म्हणून एक मॉडेल आपण तयार केलं. काही कंपन्या की ज्या याच्यामध्ये काम करतात त्यांना सर्वांना थोडंसं त्यामध्ये आग्रही भूमिका घेण्यासाठी आपण सांगितलं. आणि काही सोसायटीज ज्या आहेत की ज्यांच्या चांगल्या साईट आहेत की ज्या साईटवरती अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रूफटॉप करता येऊ शकतं आणि त्यांची असणारी वीज त्या रूफटॉपमधून जी वीज निर्मिती होईल त्यामधून त्यांचं आत्ता जे विजेचं भरणा होतो आहे त्या भरण्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचा बेनिफिट मिळू शकतो. अशा पद्धतीचं एक मॉडेल हे आपण या शहरामध्ये गेल्याच काही दिवसाअगोदर आपण प्रोड्यूस केलं. मला आनंद आहे की या शहरामधील असणाऱ्या जवळजवळ 250 ते 300 सोसायटीज या पुढे आल्या की आम्हाला हे करायचं आहे. आणि त्यामधल्या चांगल्या साईट ज्याला म्हणतो की ज्या साईटवरती तात्काळ करता येऊ शकतं, काहीवरती पत्रे आहेत किंवा त्यांचे आजूबाजूला झाडं आहेत, अशी बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे. पण 100 साईट जी आहेत त्यापैकी आपण आयडेंटिफाय केल्या आहेत आणि त्यांच्या कामालासुद्धा MSCB आणि यांच्याबरोबरच्या कामाला सुरुवात केली. माझी त्यामध्ये सहभाग झाले त्यांनी त्यांचं खूप खूप आभार आहे. परंतु ज्यांनी सहभाग घेतला नसेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांनी असं उचललेलं पाऊल त्यासाठी एकही रुपया हा सोसायटीला खर्च करायचा नाही. त्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सुद्धा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याच करणार आहेत. त्यामुळे त्याही गोष्टीपासून आपण हे नुकसान काही नाही, जे होईल तो फायदाच आहे. परंतु त्याची सुरुवात जर आपण केली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारे याच पद्धतीने आम्ही आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व इमारतींना करतो आहे. त्यामुळे मला असं वाटलं की म्हटलं तिथेही करतो तर इथेच का करू नये. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण करतो आहे. त्यामुळे मला आपल्याला त्याही विषयाकडे त्या दिवशी बरीच जणं आली होती, त्यांना बऱ्याच जणांना आम्ही सांगितलं आहे. त्याहीमध्ये आपल्याला जर कोणाला अधिक माहिती हवी असेल तर आमच्या कार्यालय जे आहे डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिमच्या कार्यालयामध्ये आपण भेटलात आणि तिथे आपण सांगितलं तरी आपल्याला चालेल. पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे आलात, राणेसाहेब असतील, आमच्याबरोबर असणारे फेडरेशनची सर्व सहकारी, आपण त्यांच्याकडून जास्तीत जास्त जे आपल्या गृहनिर्माण सोसायटीला असणारे अनेक विषय की त्या विषयाला आपण त्यांच्याशी संपर्क साधा. आपलं कार्यालय इथे अवेलेबल आहे, त्या कार्यालयात जाऊन त्यांना त्यांचं हाऊसिंग फेडरेशनचं कार्यालय इथे आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्षपणे जाऊन त्यांना ते सगळं सांगू शकता. आणि आपल्याला आपल्या ह्या सगळ्या विषयातून आपल्याला मार्ग काढणं हे अतिशय सोपं आहे. जिथे अडचण येते तिथे मला ते सांगतात, परंतु हे एवढे एक्सपर्ट आहेत की ते फार कमी वेळेला मला फोन करतात. फारच अडचण आली तर फोन करतात, कारण वर्षानुवर्ष त्यांचा असणारा जो अनुभव आहे या सर्व मंडळीचा तो फार त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे ते सतत हे करत राहतात. पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याला ज्या अडचणी असतील त्या मला वाटतं लेखी आपण सांगायचे आणि लिहायचे आणि त्यांच्यापर्यंत पोचवायचे आणि जे काही थोडे बहुत काही विषय असतील तर ते त्यांच्याशी आपण आणि आमच्याशी डिस्कस केले तर काही अडचण. धन्यवाद.